वेलकम फ्रेंड्स. याच्या आपण व्हिडिओमध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमधले काही क्वेश्चन बघणार आहेत जे मेन्सला आपल्याला विचारलेत. सो पहिला क्वेश्चन असा आहे की कमेंट ऑन सेक्शन 6 कुठलं स्टेटमेंट आहे त्याच्यावरती आपल्याला कमेंट करायची की पोजेशन इज अ प्राइमा फेसी केस प्रूफ ऑफ टायटल. काय क्वेश्चनच्या स्टेटमेंटमध्ये की पोजेशन इज अ प्राइमा फेसी proof of title. Possession is 9 point of law. Second question कसा आहे की write a short note on sued by person dispossess of immoral property specified in section 6. So section 5 असेल, section 6 संबंधित प्रश्न विचारलेला आपल्याला तो चेक करावा लागेल. दुसरा प्रश्न काय चालले की write a short note on suit for possession based on previous possession. suit based on previous possession वरती विचारलेला आहे. 2017 मध्ये की व्हॉट इज अ लायबिलिटी ऑफ पर्सन इन पोजेशन ऑफ प्रॉपर्टी ऑफ विच ही इज नॉट ओनर अंडर स्पेसिफिक रिले अँड 45 year इलस्ट्रेशन विथ इलॉस्ट्रेशन. मीन्स हे आपलं जे उत्तर द्यायचं ते आपल्याला एक्झाम्पल देऊन स्पष्ट करायचं आहे. 2017ला प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट इज लायबिलिटी ऑफ पर्सन इन पोजेशन ऑफ प्रॉपर्टी ऑफ विच ही इज नॉट ओनर. आणि या सेकंड क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की राईट अ शॉर्ट नोट विचारली सूड बाय पर्सन हू डिस्पोजेस ऑफ इमोरल प्रॉपर्टी इन स्पेसिफिक रिलीफ. आणि पोजेशन इज अ प्राइमा फेसी केस प्रूफ ऑफ टायटल. तो आपण आधी पहिले सेक्शन 5 आणि सेक्शन 6 समजून घेऊ आणि याचा आन्सर कसं लिहायचं ते ट्राय करू. सो सेक्शन 5 आणि 6 काय रिकव्हरी ऑफ इमोरल प्रॉपर्टी संबंधी दिलेला आहे. सो सेक्शन 5 पहिल्यांदा आपण सेक्शन 5 लिहू की इफ एनी पर्सन is entitled, that means based on title, based upon title, entitled to possession of immovable property. So इथे immovable आहे. entitled means based upon title, is entitled to possession of immovable property. सो सेक्शन 5 मध्ये काय दिलं ही इज एंटायटल्ड टू पोजेशन ऑफ इमोरल प्रॉपर्टी बेस्ड अपॉन टायटल अँड ही कॅन रिकवर इट इन अ मॅनर प्रोव्हाइडेड बाय CPC. तर एक्झाममध्ये CPC शॉर्ट लिहायचं नाही तर पूर्ण सिव्हिल प्रोसिजर कोड लिहायचं. सो इन इझी लँग्वेजमध्ये आता एक्झाममध्ये एवढं जर लिहिलं तर हे परत लिहायचं नाही, हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहितो आहे की प्लेंटिफ हे फॉर तुमच्या इझी अंडरस्टँडिंगसाठी एक्झामला लिहायचं नाही. प्लेंटिफ वुड एबल टू इजेक्ट द डिफेंडंट if he means plaintiff can prove that he had a good title to such a property as compared to defendant. हे तुम्ही लिहू शकता. मीन्स plaintiff can prove ऑन द बेसिस ऑफ गुड टायटलच्या बेसिसवरती घेऊ शकतो. बट ह्याच्यामध्येच बट ही कॅनॉट, ही मीन्स प्लेंटिफ कॅनॉट टेक द लॉ इन हिज हँड. तो त्याच्या हातात कायदा घेऊन इजेक्ट करू शकत नाही. cannot take the law in hands and obtains possession.
possession of the property by force even though he is legally entitled to do. हा तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता की बट इफ प्लेंटिफ कॅनॉट टेक द लॉ, ही कॅनॉट टेक द लॉ इन हिज हँड, तो त्याच्या कायदा हातात घेऊ शकत नाही. ऑब्टेन्स द पोजेशन ऑफ प्रॉपर्टी बाय फोर्सने घेऊ शकत नाही. इवन दो जरीसुद्धा ही इज लिगली एंटायटल टू सच अ पोजेशनला जरी एंटायटल जरी असला, इवन दो ही इज लिगली एंटायटल टू गेट द पोजेशन असेल तरीसुद्धा तो घेऊ शकत नाही. त्याला टायटलवरती बेस करावं लागेल. आणि ह्याला टाईम टेकन आहे. लिमिटेशन तुम्ही लिहू शकता 12 इयर्सचं लिमिटेशन आहे. हे पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. हा पॉईंट तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता की इवन इफ प्लेंटिफ cannot take the law in hands and can obtain the possession of property by force even though he is legally entitled to, so he cannot. हे तुम्ही लिहू शकता. तर सेक्शन 6 मध्ये काय लिहू शकता, दिस ॲज अमेंडेड इन 2018 मध्ये अमेंडमेंट केलेलं आहे. ह्याचे आपण 6 इन्ग्रेडियंट्स लिहू, 6 कंडिशन्स. काय पहिली कंडिशन, दॅट प्लेंटिफ किंवा ही शुड हॅव बीन possession of immovable property. इमोल प्रॉपर्टी ज्याकडे पोझिशन पाहिजे. सेकंड थिंग काय, ही शुड हॅव बीन देअर आफ्टर, म्हणजे तो पोझिशनमध्ये होता आणि देअर आफ्टर डिस्पोजेस फ्रॉम दॅट प्रॉपर्टी, dispossess from that property. म्हणजे प्लेंटिफ होता, ही शुड हॅव बीन इन पोझिशन ऑफ इमोल प्रॉपर्टी, त्याच्याकडे पोझिशनमध्ये होता, पण ही शुड हॅव देअर आफ्टर डिस्पोजेस्ड फ्रॉम दॅट प्रॉपर्टी. थर्ड थिंग काय लागेल की सच अ डिस्पोजेशन शुड हॅव बीन विदाउट हिज कन्सेंट. ते जे डिस्पोजिशन जे आहे ते जे विदाउट कन्सेंट केलेलं हे त्यावर लावावं लागेल. चौथं काय की सच अ डिस्पोजिशन अगेन शुड हॅव बीन अदरवाइज दॅन ड्यू कोर्स ऑफ लॉ, मीन्स विदाउट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असं पण लिहू शकता तुम्ही. विदाउट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे त्याने कायदा हातात घेऊन काढलेला आहे, किंवा अदरवाइज दॅन ड्यू कोर्स ऑफ लॉ, हे और आहे हे लिहू शकता किंवा हे लिहू शकता. सच जे डिस्पोजेशन आहे शुड हॅव बीन विदाउट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ केलेला आहे. ना फिफ्थ पॉइंट, जे डिस्पोजेशन आहे शुड नॉट हॅव बीन डन बाय गव्हर्नमेंटने केलेलं नसू नये. जे पण डिस्पोजिशन केलेलं आहे शुड नॉट हॅव बीन डन बाय द गव्हर्नमेंट, मीन्स नॉट लँड ॲक्विजिशन नसायला पाहिजे.
आणि जे सूट दाखल करायचं आहे ते आपल्याला 6 महिन्यात दाखल करायचं आहे. ज्या दिवशी त्याला काढलं तिथून 6 महिन्याच्यात काढायचं आहे. सो सूट जे आहे should be filed, the should आहे suit should be filed within 6 months, within 6 months from the date. कधी? फ्रॉम द डेट ऑफ सच अ डिस्पजेशन केल्या ज्या दिवशी केलं तिथून 6 महिन्याच्या आतमध्ये काय करायला पाहिजे? सूट दाखल करायला पाहिजे. आणि जे 5वं पॉईंट आहे, सच अ डिस्पजेशन शुड नॉट हॅव बीन डन बाय गव्हर्नमेंटने डिस्पजेशन केलं नाही पाहिजे. द डिस्पजेशन शुड नॉट हॅव बीन डन बाय गव्हर्नमेंट नसायला पाहिजे. सो टाईम लिमिटेशन ह्याला time limitation to file a suit is 6 months. हे कधीपासून आहे? फ्रॉम द डेट ऑफ डिस्पजेशन. सो तर सेक्शन 6 मध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला जो सांगायचा राहिला आहे, जो 7वा पॉईंट आहे की प्लेंटिफ हू इज फायलिंग द सूट ही नीड नॉट बी ओनर. वेदर ही इज ओनर वेदर ही इज नॉट ओनर इज अ डिफरंट थिंग. सो आपल्याला लिहावं लागेल की द सच अ सूट अंडर सेक्शन 6, जे सूट आहे अंडर सेक्शन 6 is such a suit under 6 is not based upon title. सो हे सेक्शन 6 आहे तो टायटलवरती बेस नाही आहे. सो 8वा पॉईंट आपण अजून काय लिहू शकतो? if plaintiff proves that he was in peaceful possession होता and he dispossessed illegally, that means without due process of law or without consent and without due process of law. Even if whether he is owner or not, तो मालक असू दे किंवा नसू दे, इवन इफ वेदर ही इज ओनर और नॉट, ओनर असू दे किंवा नसू दे. सेक्शन 6 इज नॉट, जे पण सूट आहे नॉट बेस्ड अपॉन टायटल. बट सेक्शन 5 सूट जो आहे बेस्ड अपॉन टायटल. ह्याला लिमिटेशन 6 मंथ, ह्याला लिमिटेशन 12 years. न आता आपल्याला एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जिथं 4th वन आहे की 2017 मध्ये व्हॉट इज अ लायबिलिटी ऑफ पर्सन इन पोजेशन ऑफ प्रॉपर्टी ऑफ विच इज नॉट ओनर अंडर स्पेसिफिक लाइन 45 विथ आन्सर विथ इलॉस्ट्रेशन. सो इज नॉट ओनर. मग आता आपल्याला इलॉस्ट्रेशन द्यावं लागतील. आपण एक्झाम्पल टेनंटचं देऊ किंवा लेसीचं देऊ.
So tenant holding over the property cannot be forcibly dispossessed. So we cannot be dispossessed forcibly आपण करू शकत नाही टेनंटला, हे एक लिहू शकता. सो इफ टेनंट डिस्पोजेस illegally, so he can invoke section 6 based upon previous possession. So he is protected. So example second, servant can be forcibly ejected. सर्वंटला आपण काढू शकतो forcibly. He cannot file a suit against owner. ते लिहू शकता तुम्ही. सो फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये अजून एक असा क्वेश्चन विचारला गेला आहे की स्टेट द डिफरन्स बिटवीन पजेसरी रेमेडीज अँड प्रोप्रायटरी रेमेडीज. सो आपली पजेसरी रेमेडी आपण सेक्शन 6 बघितलं बेस्ड ऑन प्रिव्हियस पोझिशन, की त्याला विदाऊट कन्सेंट त्याला तिथून रिमूव्ह केलेलं, इजेक्टमेंट केलं, त्याची कन्सेंट न घेता, कायद्याचं कोणते रूल्स फॉलो न करता, त्याला एक्सेप्शन दिलं की गव्हर्नमेंटने केलं असेल तर ते एक्सेप्शन दिलेलं आहे की such a disposition should not have been done by गव्हर्नमेंटचं नसायला पाहिजे. सो क्वेश्चनमध्ये आपली पजेसरी रेमेडी आणि प्रोप्रायटरी रेमेडीज म्हणजे काय, बेस्ड अपॉन टायटलवरती आहे की त्याला 12 वर्ष लिमिटेशन आहे. मग आता असा क्वेश्चन आला तर आपण कसं लिहायला पाहिजे, हा एक क्वेश्चन असा रीतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो. 2.5 मार्क्ससाठी असेल किंवा 5 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये कसा आन्सर लिहायला पाहिजे, असं लिहू की राईट ऑफ पोजेशन receives protection from the law under section 6. A person get dispossessed from movable property he can sue for restoration of possession. This is possessory remedy. He can bring a suit within 6 months from the date of disposition. हे तुम्ही लिहू शकता. So he can succeed on mere proof of नुसतं प्रूफ ऑफ वरती, प्रूफ ऑफ प्रायर पोझिशन, की माझं अगोदर पीसफुल
पोझिशन होतं. बेस्ड ऑन प्रायर पोझिशनवरती तो सूट दाखल करू शकतो आणि तो सक्सेस होऊ शकतो. सो ही कॅन सक्सीड ऑन मिअर प्रूफ ऑफ प्रायर पोझिशन. त्याचं प्रायर पोझिशन होतं एवढं जरी प्रूफ केलं ही कॅन सक्सीड. बट ॲट द टाइम डिफेंडंट cannot be prohibited किंवा रिस्ट्रेन किंवा रिस्ट्रिक्टेड. एक्झाममध्ये कोणतं एक लिहा. प्रोहिबिटेड, कॅनॉट बी प्रोहिबिटेड बाय सेटिंग अप सूट बेस्ड अपॉन टायटल. याचा अर्थ असा होत नाही की तो टायटलवरती तो सूट चॅलेंज करू शकतो. म्हणजे डिफेंडंट जो आहे कॅनॉट बी प्रोहिबिटेड, कॅनॉट बी रिस्ट्रिक्टेड, कॅनॉट बी रिस्ट्रेन बाय सेटिंग अप सूट बाय बेस्ड अपॉन टायटल. इवन इफ त्याचं 6 महिन्याचं तरी प्रूफ करू शकला नाही, पण डिफेंडंट हा डिफेन्स घेऊ शकतो की माझं सूट जे आहे ते बेस्ड अपॉन टायटलवरती सुद्धा आहे. सो सेक्शन 6 जो आहे द क्वेश्चन ऑफ ओनरशिप or title to the property is irrelevant. त्याचा काय रेलेव्हन्सच नाही आहे. इवन इफ जरी सुद्धा डिफेंडंट हॅज अ बेटर टायटल. पण आपण ते सेक्शन 5 मध्ये काय बघितलं होतं. सेक्शन 5 मध्ये ही गॉट गुड टायटल दॅन डिफेंडंट. सेक्शन 6 मध्ये ओनली ही गॉट प्रायर पोझिशन. बिफोर द फायलिंग सूटच्या अगोदर त्याचं प्रायर पोझिशन होतं आणि तो पीसफुली एन्जॉय करू शकत होता अँड नॉट टायटलवरती काही संबंध नाही. हे इथं गुड टायटल आहे. इथं डिफेंडंटचं सेक्शन 6 मध्ये इवन बेटर टायटल जरी असेल इररिलेव्हंट आहे. So section 6 the question of ownership title to the property is irrelevant even if defendant has better title जरी असलं हे काय irrelevant आहे. डिफेंडंटचं कितीही चांगलं टायटल असू दे काहीच उपयोग नाही सेक्शन 6 मध्ये. पण ही इज नॉट प्रोहिबिटेड टू फायलिंग सूट बेस्ड अपॉन टायटल. टायटलवरती सूट दाखल करू शकतो, तिथे त्याला कुठेही रोकटोक नाही. सो तुम्ही हे लिहू शकता या क्वेश्चनचा आन्सर. सेक्शन 5 आणि सेक्शन 6चं कंपॅरिझन तुम्ही द्यायला पाहिजे या आन्सरसाठी लिहिण्यासाठी. सो याच्यामध्ये अजून तुम्ही पॉईंट ॲडअप करू शकता की प्रूव्हिंग टायटल असेल, एखादा मालकी हक्क असेल. प्रूव्हिंग टायटल आपण असं लिहू मराठीमध्ये, मालकी हक्क साबित करणे थोडे अवघड आहे. प्रूव्हिंग टायटल इज मोर डिफिकल्ट as compared to than proving the prior position. The fact of prior position प्रूव्ह करण्यापेक्षा टायटल मालकी हक्क साबित करणे थोडंसं अवघड आहे. सो प्रूव्हिंग टायटल इज मोर डिफिकल्ट दॅन प्रूव्हिंग द फॅक्ट ऑफ प्रायर पोझिशन. तुम्ही हा एक पॉईंट लिहू शकता. ह्याच्यामध्ये असं लिहू शकता की नो वन कॅन टेक द लॉ इन हिज ओन हँड्स. कोणीही कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाही. नो वन कॅन टेक द लॉ इन हँड्स अँड फोर्सिबली evict the or eject म्हणा किंवा इजेक्ट म्हणा the person who is in possession. evict the person who is in possession.
मीन्स नो वन कॅन टेक द लॉ इन हँड्स and cannot forcibly eject the person. So no one can take the law in hands and forcibly evict the such a person. कोणी तसं कायदा हातात घेऊ शकत नाही. हे तुम्ही एक लिहू शकता. ह्याच्यामध्ये अजून सेक्शन 6 जो आहे समरी रेमेडी आणि सेक्शन 5 मध्ये जे आहे ते सच अ लॉंग रेमेडी, किती टाइम घेईल माहिती नाही, हे एक लिहू शकता. ठीक आहे, थँक्यू.